मोठी बातमी बघूयात। लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येलाच म्हणजे जुलै महिन्याचा सन्मान हा निधी वितरित करण्यात येणार असल्याची माहिती मंत्री आदिती तटकरेंनी दिली। त्यामुळे लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली आहे। लाडक्या बहिणींना राज्य सरकार रक्षाबंधनाची ही भेट देणार आहे। याबाबत आदिती तटकरेंनी एक्स वरती पोस्ट केली। तर जुलै महिन्याचा हप्ता हा लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला मिळणार आहे। जुलै महिन्याचे पैसे 8 ऑगस्टला महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत अशी माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी एक्स वरून पोस्ट करताना केली आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली आणि रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला खात्यामध्ये त्यांच्या पैसे जमा होणार आहेत असं आदिती तटकरेंनी एक्स वरच्या पोस्टमध्ये सांगितलं। आणखी एक महत्त्वाची बातमी कोल्हापुरातनं। अखेर कोल्हापुरात उच्च न्यायालयाचं सर्किट बेंच मंजूर झालंय। या सर्किट बेंचमध्ये 18 ऑगस्टपासून कामकाज सुरू होईल। कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग आणि सोलापूरला याचा लाभ होणार आहे। सीपीआर समोरच्या इमारतीमध्ये सर्किट बेंचचं कामकाज सुरू असेल। दरम्यान कोल्हापुरात उच्च न्यायालयाचं सर्किट बेंच मंजूर झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्स वरती पोस्ट करत आनंद व्यक्त केला। मला हे सांगताना अतिशय आनंद होतोय की मुंबई उच्च न्यायालयानं कोल्हापूर इथे उच्च न्यायालयाच्या न्यायदानाची व्यवस्था उपलब्ध करून दिली। याबाबतचं राजपत्र सुद्धा प्रकाशित करण्यात आलं असून 18 ऑगस्ट 2025 पासून ते कार्यान्वित होईल। कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 6 जिल्ह्यांसाठी ही व्यवस्था असेल। भारताचे सरन्यायाधीश माननीय न्यायमूर्ती भूषण गवईजी, महाराष्ट्राचे मुख्य न्यायाधीश माननीय आलोक आराधेजी यांचे अतिशय मनापासून आभार मानतो अशी पोस्ट मुख्यमंत्र्यांनी केली। नागरिकांचा वेळ, श्रम, पैसा याची सुद्धा यामुळे बचत होणार आहे। परिसरातील नागरिक आणि वकिलांचेही मनपूर्वक अभिनंदन। मुख्यमंत्र्यांची ही पोस्ट एक्स वरनं। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना लोकमान्य टिळक पुरस्कारानं गौरवण्यात आलं। या सोहळ्यामध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी टोलेबाजी केली। तिघांनीही पुण्याच्या दादावरनं एकमेकांना चिमटे काढलेत। निवेदिका पुण्यातल्याच आहेत का? नाही, काय झालं, 2 दादा म्हणाले। ते 2 दादा म्हणल्यानंतर चंद्रकांत दादांना अजून आमचे पुणेकर मुख्यमंत्री महोदय कोल्हापूरचे समजतात, ते पुण्याचे वाटतच नाही। ही सगळे काय अडचण आहे, त्याचं जरा तुम्ही लक्ष घालावं देवेंद्रजी। तुम्ही सगळीकडे लक्ष घालता, इथंच लक्ष घालत नाही। माझ्या आधी ते पालकमंत्री होते। आता आपलं तुमच्याबरोबर यायचं ठरलं तेव्हाच तुम्ही कबूल केलं, तुझा पुण्याचा पालकमंत्री करणार आहे म्हणून मी आलो। आपले तिसरे दादा चंद्रकांत दादा पाटील, दादांचं काय मनामध्ये काय बरोबर दिसत नाही परत कोल्हापूरला पाठवायचं काय? तसं काय होणार नाही दादा, म्हणजे दादांचं तसं काय मनात नाहीये। पुण्यातले दुसरे दादा जे कधीही दादागिरी करत नाहीत असे आमचे चंद्रकांत दादा पाटील। दादा काही लोक दादागिरी करत नाही पण त्यांच्या व्यक्तिमत्वातच दिसते।